हुपरी शहरासाठी सध्या 46 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र या कामात विलंब, विसंगती आणि प्रशासकीय दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने हुपरी नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत या योजनेच्या कामासाठी 5 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर देऊनही ठेकेदाराने उशिरा काम सुरू केले आहे. योजना पूर्णत्वाची मुदत 18 महिने असताना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना राबवत असताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. दोषी असतानाही नगर परिषदेने ठेकेदारावर केलेली जुजबी कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय पाटील यांनी केला आहे. आज अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांच्या वतीनं कालपासून बेमुदत अमरण उपोषण चालू केले नगरपालिके दारात. विषय आहे 46 कोटी पाणी योजनेबाबत. या 46 कोटी पाणी योजनेमध्ये ज्यावेळेला टेंडर प्रक्रिया झाली त्यावेळेपासून ही योजना वादाच्या भोवरात आहे. अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत. मॅनेज टेंडर प्रक्रिया झाली आहे. असे असतानासुद्धा या टेंडर प्रक्रियेची टेंडरची मुदत संपली असताना 18 महिने संपले असतानासुद्धा बॉडीनं 1 वर्षाचा ठराव घालून दिला आहे आणि त्याला 5,000 रुपये पर डे दंड करणं अपेक्षित असताना 2,500 रुपये दंड केला आहे. हा कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेचा जावई आहे का असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. नेमकी नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर चालवायला आहे काय लोकप्रतिनिधी चालवायला असा एक सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. आमची एवढीच मागणी आहे की सदर ठेकेदाराला 1 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई जी 5,000 रुपये आहे ती व्हावी आणि त्याला ब्लॅकलिस्ट करावं. जर आज हा विषय संपला नाही तर आम्ही आजपासून पाणी त्याग करणार, उद्या बेमुदत गाव बंद करणार अशी आमची पुढची आंदोलनाची दिशा असेल. हा प्रकल्प आपल्या सत्तेपूर्वी मंजूर झाला असून ठेकेदाराला मुदतीत काम करण्याचे आदेश दिले असल्याचे नगराध्यक्षांनी BPNशी बोलताना सांगितले. हुपरी शहरासाठी पाणीपुरवठा योजना ही मागच्या प्रशासकीय काळामध्ये किंवा मागच्या बॉडीमध्ये मंजूर झाली होती. तर त्याचा कालावधी 18 महिन्याचा होता पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा. तथापि काम चालू झालं लेट, म्हणजे 5 महिन्यानंतर काम चालू झालं आणि उर्वरित 13 महिन्यामध्ये त्यांना ते पाणीपुरवठा योजना पूर्ण करता आलेली नाही. त्याची कारणं अनेक आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा टाकी असतील, गणेशमालची टाकी असेल किंवा काळामाळीची पाणी टाकी असेल, ही जागा मिळायला वेळ झाला, काम चालू करायला वेळ झाला किंवा पाणी टाकीच्या पाठीमागं जी टाकी आहे ते बांधकामाला वेळ झाला आणि काही गोष्टी प्रशासनाकडून आणि काही गोष्टी आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडून विलंब झाल्यामुळं त्याला मिनिममच्या दंड 5,000च्या ऐवजी 2,500 लावलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये 1 वर्षाची मुदतवाढ आपण त्याला दिलेली आहे. 1 वर्षात ताबडतोब कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर करावी असा आम्ही त्यांना आदेश दिला. या उपोषणात सुहास माने, दादासो कामते, रमेश भोरे, संतोष परीट, शुभम पांढरबळे, राजेंद्र उगळे, सचिन साळे, उमेश लोंढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.